श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मानवी जीवनात पाप पुण्य, चांगलं वाईट, सुख दुःख यांचे चक्र अखंड सुरू असते. कधी आपण चुकीच्या मार्गावर जातो तर कधी सद्गुणांचा प्रकाश आपल्याला योग्य दिशा दाखवतो. पण या साऱ्या प्रवासात आपल्याला खरं मार्गदर्शन देणारा हात म्हणजे आपल्या गुरूंचा हात असतो. गुरु सांगतात, तू भूतकाळातील चुकांवर रडत बसू नकोस. ज्याच्या मनात भक्ती आहे त्यांना पाप धुंडाळत नाही, कारण त्यांना कृपा मार्गाने उचलणारा सद्गुरू असतो. मनुष्य कितीही मोठा पापी असला तरी तो भगवानाच्या चरणी नतमस्तक झाला की त्याचे अंतरंग बदलू लागते. भक्तीचे बीज अंकुरते, त्यातून श्रद्धा वाढते आणि श्रद्धेचा परिणाम म्हणून जीवनातील अंधार मागे हटू लागतो. गुरु आणि सांगतात, गृहस्थ जीवनातही जर तू आत्मसमर्पणाने कर्म केलेस तर तुझे प्रत्येक कर्म फलदायी होईल. संसार सोडण्याची गरज नाही. मनातील मळ सोड, विश्वास ठेव, भगवानावर पूर्ण श्रद्धा ठेव, तर तुझे कल्याण नक्कीच होईल. संसारात असताना माणसाला अनेक दोष, अनेक मोह, अनेक आकर्षण भेडसावतात, पण त्याचे मूळ एकच, माया. ती माया जेव्हा आपल्या मनावर ताबा घेते तेव्हा माणूस मार्ग चुकतो. पण माया दूर करणारी एकच शक्ती आहे, भगवंताची कृपा. कृपा मिळवण्यासाठी तुला मोठं काही करावं लागत नाही. तुझे मन स्वच्छ ठेव, भक्तिभाव जोपास. तुम्ही पात्र होशील तेव्हा कृपा आपोआप येईल. पूर्वी तू देवांचे पूजन केलेस, भगवत भक्ती केलीस, ते व्यर्थ गेलेले नाही. प्रत्येक छोटा पुकार, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक देवदर्शन, हे सगळं तू पुन्हा पुन्हा चांगल्या मार्गाकडे वळवणारे पावले आहेत. हेच पाऊल आज तुला सद्गतीकडे नेत आहे. देवाला तू माझा पुत्र आहेस असं मी म्हणतो, पण खरी ओळख अशी की तू भगवान श्रीकृष्णांचा पुत्र आहेस, त्याचा आश्रित आहेस. तो माझा आहे, मीच त्याची काळजी घेतो, तो माझ्या चरणांवर विश्वास ठेवतो, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. अशा या दिव्य संवादात एकच संदेश आहे, भगवंताची भक्ती कधीही वाया जात नाही. कितीही चुका झाल्या, कितीही संकटे आली तरी भक्ती, श्रद्धा आणि गुरूंचा आधार असेल तर जीवन प्रकाशमय होतच. जीवनातील प्रत्येक अडथळा, प्रत्येक पाप, प्रत्येक चूक ही केवळ गुरुकृपेने आणि भक्तीने धुतली जाऊ शकते. भक्ताने एकच करावं, मन शुद्ध करावं आणि आपल्या भगवानावर पूर्ण विश्वास ठेवावा. उरलेले सर्व काही आपले ईश्वरच करतात. मनुष्य म्हणून आपण अनेक जन्मांच्या संस्कारांनी आणि कर्मबंधनांनी बांधलेलो असतो. केलेल्या पापांचे, चुकीच्या कृतींचे परिणाम आपल्याला कधी ना कधी भोगावे लागतात. पण त्या साऱ्या कर्मबंधनावर मात करण्याची एकच गुरुकिल्ली आहे, प्रामाणिक पश्चाताप आणि गुरुचरणी अढळ श्रद्धा. गुरु सांगतात, तू केलेल्या पापांची भीती बाळगू नकोस. जेव्हा मनुष्य प्रामाणिकपणे आपल्या चुकांची जाणीव ठेवून पश्चाताप करतो तेव्हा त्याच्या अंतःकरणात बदल सुरू होतो. देव त्यांच्या अश्रूंमध्येही पवित्रता पाहतो आणि त्याच्यावर कृपादृष्टी टाकतो. जीवनात मनुष्य चुकीच्या मार्गाला लागतो, मोहाच्या मागे धावतो, वासनांच्या जाळ्यात अडकतो, परंतु त्याच्या अंतर्मनात कुठेतरी एक दिव्य ठिणगी कायम असते. ती ठिणगीच एक दिवस त्याला जाग करते आणि परमेश्वराच्या चरणी घेऊन जाते. अशा वेळी गुरुच सांगतात, पाप जरी मोठं असलं तरी भक्ती त्याहूनही महान असते. जेव्हा भक्ती जागी होते तेव्हा पाप कर्मे वितळू लागतात. मनुष्याला आपल्या कर्मापासून मुक्ती फक्त भगवंताच्या कृपेनेच मिळू शकते. पण कृपाही अचानक लाभत नाही. कृपा मिळवण्याची पात्रता मिळवावी लागते, मन शुद्ध करून, सत्कर्म करून आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवून. तू भगवानाचा आश्रित आहेस. ज्या घरात परमेश्वराचा वास असतो तिथे भीती, दुःख, भोग यांना प्रवेशच मिळत नाही. तू भक्तीने पुढे जात राहा. उरलेले सर्व काही मी आणि भगवान सांभाळू असे गुरु सांगतात. संसारात वावरताना मनुष्य अनेक दुःखांना सामोरे जातो. कधी कुटुंबात ताण, कधी मनात बेचैनी, तर कधी भोगांचे ओझे. पण ही सगळी बंधने फक्त त्या वेळेपर्यंत असतात जोपर्यंत मनुष्य स्वतःला मर्यादित आणि असहाय्य समजतो. गुरु संज्ञान करतात, स्वतःला शूद्र समजू नकोस. तू देवाचा अंश आहेस, तुझ्या दिव्यता आहे. श्रद्धेने चाललास तर तुझ्यावर असलेले कर्मबंधन स्वतःच कमी होईल. भक्ती म्हणजे फक्त मंत्र जप नव्हे, भक्ती म्हणजे समर्पण आहे. भक्ती म्हणजे अंतकरणाचा कंदील पुन्हा प्रज्वलित करणे. हा कंदील जळू लागला की पापरूपी अंधकार हळूहळू अदृश्य होतो
अशा भक्ताला भगवान स्वतः म्हणतात, तू माझा आहेस, मी तुझी काळजी घेतो. माझ्या आश्रयाला आलेल्या भक्ताला मी कधीही सोडत नाही. मनुष्याच्या चुका मोठ्या असू शकतात, परंतु देवाची कृपा त्याहूनही मोठी असते. गुरूंच्या चरणी श्रद्धा ठेवल्यास जीवनातील पाप, दुःख, मोह सगळ्यांवर विजय मिळवता येतो. खरा मार्ग म्हणजे भक्ती, आत्मसमर्पण आणि अंतःकरणाची शुद्धता आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.